Good morning, all of you. In this lecture, we will start our next question: advantages and disadvantages of credit rating. Okay. So, what is mean by credit rating? We were already learned in last lecture. Credit rating म्हणजे काय आहे? जी रेटिंग काय करते? तर ओपिनियन देते. ओके. क्रेडिट रेटिंग काय आहे? क्रेडिट रेटिंग ह्या एजन्सी आहे. त्या एजन्सीच्या अंडर तुमच्या सिक्युरिटी कशी आहे? तुमच्या सिक्युरिटीमध्ये रिस्क किती आहे? सिक्युरिटीमध्ये सेफ्टी किती आहे याबद्दल एक ओपिनियन देण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर केलं जातं. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी लर्न केलेल्या आहेत. जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज थोडेसे व्हिडिओ क्लिअर करा, कॉन्सेप्ट क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला आजचा क्वेश्चन सुद्धा क्लिअर होईल. स्टार्ट करूयात आपण. बेनिफिट्स टू द इन्व्हेस्टर म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सी हे कोणासाठी बेनिफिटेड आहे? फक्त इन्व्हेस्टर साठी आहे का? नाही. तर इन्व्हेस्टर साठी सुद्धा असेल, त्याच्यानंतर कंपनीसाठी सुद्धा असेल आणि इंटरमिजिएटरी साठी सुद्धा असेल. हा सुद्धा क्वेश्चन आपण ऑलरेडी थोडासा घेतलेला आहे, फक्त इन शॉर्ट मध्ये तो रिवाइज करू. बेनिफिट टू द इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टमेंट डिसिजन. Credit rating give a specific symbol or of an idea about the creditability of the issuer, risk factor, involve safety of the investment. Credit rating काय करते? Credit rating give an idea about the creditability of the issuer, risk factor involve, safety of investment, etc. म्हणजे जर एखाद्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तो कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल किंवा कोणत्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करेल? ज्या सिक्युरिटीमध्ये सेफ्टी आहे, ज्या सिक्युरिटीमध्ये रिस्क कमी आहे आणि प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे. सिंपल थिंग है ना. अशा सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टर काय करतील तर इन्व्हेस्टमेंट हे करतील. मग सिक्युरिटी सेफ कोणती आहे? सिक्युरिटीमध्ये रिस्क कशी कमी आहे, प्रॉफिटेबिलिटी कशी जास्त आहे? ऑल दिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय क्रेडिट रेटिंग एजन्सी. लक्षात येतंय? दॅट इज व्हाय हियर से दिस हेल्प अन इन्व्हेस्टर इन टेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आणि म्हणून इन्व्हेस्टर काय करू शकतात? इन्व्हेस्टर कॅन टेक इझिली डिसिजन विथ द हेल्प ऑफ क्रेडिट रेटिंग रिमार्क और क्रेडिट रेटिंग सिम्बॉल. ह्या क्रेडिट रेटिंग ओपिनियन देतात म्हणजे काय करतात हो? तर काही सिम्बॉल देतात. ओके. काही रिमार्क देतात. ह्या रिमार्क वरून आपण काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. दीज आर सिक्युअर और दीज आर नॉट सिक्युअर. ओके. सेकंड पॉइंट इज पिरियडिक रेटिंग. The rating agency undertake periodic review of the instrument rated by them. These enable the investor in taking decision about holding or selling the instrument. म्हणजे असं आहे का की क्रेडिट रेटिंग एजन्सीने सिम्बॉल दिलेले आहेत आणि हे सिम्बॉल तुम्ही 4 आणि 5 वर्ष यूज करू शकताय? नो. सो हे जे रेटिंग आहे हे कसं आहे तर पिरियडिक आहे. त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये त्या सिक्युरिटी मध्ये सेफ्टी आहे का हे सांगण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सी ही करत असते. सो काय सांगितलंय? द रेटिंग एजन्सी अंडरटेक पिरियडिक रिव्ह्यू. हे लक्षात ठेवा. हे काय आहे तर पिरियडिक रिव्ह्यू आहे ऑफ अन इन्स्ट्रुमेंट रेटेड बाय देम. त्यांच्याकडून जे रेट दिलेले आहेत त्या सिक्युरिटीचं रिव्ह्यू करतील. दिस अनेबल इन्व्हेस्टर इन टेकिंग डिसिजन अबाउट होल्डिंग और सेलिंग द इन्स्ट्रुमेंट. मग इन्व्हेस्टरच्या लक्षात येईल, अरे ह्या सिक्युरिटीमध्ये रिस्क दिसते, मग आपण ती सेल करायला हवी, म्हणजे आपल्याकडे न होल्ड करता ती सेल करूया. काही सिक्युरिटीमध्ये इन फ्युचर प्रॉफिट होणार असेल तर इन्व्हेस्टर काय करतील? ती सिक्युरिटी होल्ड करून ठेवतील. ओके. सो फॉर एक्झाम्पल, इफ द रेटिंग इज मेंटेन और अपग्रेडेड द इन्व्हेस्टर मे डिसाइड टू होल्ड इट. म्हणजे लक्षात आलं का? जर इन फ्युचर सिक्युरिटी ही प्रॉफिट हा होत असेल तर नक्कीच काय करेल? इन्व्हेस्टर ती सिक्युरिटी होल्ड करेल. इज इट क्लिअर? फर्स्ट अँड 2 पॉइंट. इज इट क्लिअर? गौरी, जानवी, आशना? Yes, ma'am. ओके. सो पॉइंट नंबर 3, एक्सपर्ट गायडन्स. एक्सपर्ट गायडन्स म्हणजे काय का? Credit rating provide to the investor an independent and professional judgment about the quality of the instrument which the investor would not be able to evaluate on its own. Hence, the quality of their investment decision improve. The financial loss to the investor is minimized. म्हणजे जो काही लॉस आहे हा काय होऊ शकतो? इथे मिनिमाइज होऊ शकतो. as well as
Here credit rating provide to the investor an independent and professional judgment. मग credit rating कशा पद्धतीने professional judgment provide करणार आहे हो? सपोज एक त्या इन्व्हेस्टरना अवेअर करण्याचं काम करते, हे सिम्बॉल देऊ. सिम्बॉल आपण पुढे थोडेसे दाखवते मी तुम्हाला कसे असतात. कोणत्या पेज वरती बघू आपण सिम्बॉल दिलेले आहेत क्रेडिट रेटिंगचे. हे बघा, हे क्रेडिट रेटिंगचे सिम्बॉल आहेत. आता ह्या सिम्बॉल वरून वी कॅन फाइंड आउट सिक्युअर और अनसिक्युअर्ड सिक्युरिटी. ओके, हायली सेप्टेड, कोणती सिक्युरिटी हायली सेप्टेड आहे तर AAA वाली आहे, ही डिबेंचरला इंडिकेट करते. आणि फिक्स्ड डिपॉझिटला इंडिकेट करणारी सेफ्टी आहे FAAA, म्हणजे हाय सेफ्टी आहे. मग तुम्हाला जस्ट हायेस्ट सेफ्टी झाली AAA. हाय सेफ्टी मध्ये AA आहे आणि FAA आहे. ॲडिक्वेट सेफ्टी मध्ये 1A आहे, देन FA आहे. ओके, हा चार्ट फार महत्वाचा आहे, यावरून ऑब्जेक्टिव्ह साठी क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. देन मॉडरेट साठी काय आहे बघा, हाय सेफ्टी आहे, या सगळ्यासाठी A सिम्बॉल इंडिकेट करतो. मॉडरेट साठी काय इंडिकेट केलेला आहे तर B. एखाद्या सिक्युरिटी मध्ये मॉडरेट सेफ्टी असेल तर ती सिक्युरिटी B ह्या सिम्बॉलने इंडिकेट केली जाते. ॲडिक्वेट सेफ्टी असेल तर B ने इंडिकेट केली जाईल. हाय रिस्क असेल तर AB ने इंडिकेट केली जाईल. लक्षात ठेवा हा, हाय रिस्क इंडिकेट डिबेंचर इन विच सिम्बॉल, कोणत्या सिम्बॉलने इंडिकेट केलेली आहे तर AB ह्या सिम्बॉलने इंडिकेट केलेली आहे. देन सबस्टेन्शियल रिस्क असेल तर C या सिम्बॉलने इंडिकेट केली जाईल. अँड डिफॉल्ट असेल, जी सिक्युरिटी नाहीये पण दाखवलेली असते, डिफॉल्ट म्हणतो आपण, त्या सिक्युरिटी ते डिबेंचर D या सिम्बॉलने इंडिकेट केले जातात. इज इट क्लिअर? सो क्रेडिट रेटिंग ओपिनियन देते म्हणजे काय तर हे सिम्बॉल देते, आणि ह्या सिम्बॉलच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता, वी कॅन फाइंड आउट प्रॉफिटेबिलिटी और रिस्क फॅक्टर जो आहे हा आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. हा टेबल लक्षात आला का? बोला फटाफट. येस मॅम. ओके, तर आता आपण कुठे आलो होतो? येस मॅम. मॅडम परत. सो आपण आता एक्सपर्ट गायडन्स कडे आलो. एक्सपर्ट गायडन्स मध्ये आपण बघितलं की क्रेडिट रेटिंग एजन्सी काय करते, तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स प्रोव्हाइड करते. एक्सपर्ट गायडन्स इन द सेन्स AAA चे मिनिंग काय आहे. एखाद्या नवीन इन्व्हेस्टरला आयडेंटिफाय करणं कसं आहे, थोडंसं डिफिकल्ट आहे. पण क्रेडिट रेटिंग हे सुद्धा सांगेल की AAA चे मिनिंग काय आहे, D चे मिनिंग काय आहे. That means here said credit rating provide a particular guidance to the investor to identify or to find out security or risk factor, जो काही आहे हा फाइंड आउट करण्यासाठी हेल्प करेल. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज मिनिमाइज इन्व्हेस्टमेंट रिस्क. Credit rating give an idea about the probability of default in repayment of the principal amount and the interest thereon. आणि कोणती सिक्युरिटी डिफॉल्ट आहे, कोणत्या सिक्युरिटी मध्ये रिपेमेंट हे केलं जाऊ शकत नाही. ओके, अशी सुद्धा इन्फॉर्मेशन, ही सुद्धा आयडिया क्रेडिट रेटिंग एजन्सी प्रोव्हाइड करतात. इट ऑल्सो हेल्प देम टू फाइंडिंग आउट रिस्की इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जसं की आपण बघितलं, तो एक सिंपल टेबल बघितल्यानंतर वी कॅन इझिली फाइंड आउट रिस्की इन्व्हेस्टमेंट, कोणत्या फॅक्टर मध्ये रिस्क आहे, वी कॅन इझिली फाइंड आउट. बाय हेजिंग सच इन्व्हेस्टमेंट दीज कॅन बी मेड रिलेटिव्हली सिक्युअर. आणि म्हणून काय सांगितलेले आहे तर इथे नक्कीच काय होणार आहे, मिनिमाइज इन्व्हेस्टमेंट रिस्क हे होऊ शकते बिकॉज ऑफ ओनली क्रेडिट रेटिंग रिमार्क, क्रेडिट रेटिंग सिम्बॉल. नेक्स्ट, wider choice of investment, wider choice of investment. Credit rating enable an investor to choose security out of several alternative available. आता तुमच्याकडे तो टेबल आहे आणि त्या टेबल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की किती सिक्युरिटीज आहेत आणि किती सिक्युरिटी काय करू शकता, तुम्ही सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सिंपल थिंग आहे ना. म्हणजे AAA चा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे, AA चा एक आहे, FAAA चा आहे. दॅट मीन्स हियर क्रेडिट रेटिंग प्रोव्हाइड व्हेरियस अल्टरनेटिव्ह टू द इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टरना काय करतायत, तिथे खूप सारे अल्टरनेटिव्ह हे अवेलेबल करून देत आहेत. देन इन्व्हेस्टर विल डिसाइड पर्टिक्युलर सिक्युरिटी फॉर इन्व्हेस्टमेंट. आणि मग डिसाइड करतील की ओके आपण ही सिक्युरिटी सिलेक्ट करूया का, AAA वाली सिलेक्ट करूया की AA वाली सिलेक्ट करूया,
ही FAAA वाली सिलेक्ट करूया. That means credit rating provide a various alternative for a investment, and such a decision depends upon his personal requirement, risk factor, safety factor and so on. आणि मग ते इन्व्हेस्टर डिसाइड करतील की अरे आपल्याला कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ज्यामध्ये रिस्क जास्त, आपण काय म्हणतो जिथे रिस्क आहे तिथे प्रॉफिट सुद्धा असतो है ना. बिझनेसचं एक कोटेशन किंवा एक लाईक टॅगलाईन म्हणतो आपण बिझनेसची, हाय रिस्क हाय प्रॉफिट, राईट. मग बऱ्याच वेळी काही इन्व्हेस्टर काय म्हणतील की ओके रिस्क आहे पण मी ती इन फ्युचर मध्ये सिक्युरिटी इझिली सेल करू शकतो. म्हणजे मला कोणत्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, देन आय विल डिसाइड. सेफ्टी, काही इन्व्हेस्टर काय म्हणतात नो मला फक्त सेफ्टीला मॅटर करायचं आहे, सेफ्टी माझ्यासाठी फार महत्वाची आहे, सो मी हायएस्ट सेफ्टी जिथे आहे तिथे इन्व्हेस्टमेंट करणार. सो इट्स डिपेंड्स अपॉन पर्सनल रिक्वायरमेंट. ओके, लक्षात येतोय. प्रत्येक इन्व्हेस्टरचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा डिफरंट असतो. दॅट इज वाय हिअर क्रेडिट रेटिंग प्रोव्हाइड व्हेरियस अल्टरनेटिव्ह टू द इन्व्हेस्टर फॉर इन्व्हेस्टमेंट साठी अल्टरनेटिव्ह हे अवेलेबल करून दिले जातात. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 4, 5. इज इट क्लिअर? आदित्य, गौरी, आता तुमचे नाव घेऊन फटाफट विचारते म्हणजे माइक ऑन करा. येस मॅम. आयफोन कोण आहे? आयफोन, जान्हवी, प्रियंका, साक्षी, जुलेखा. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3 and पॉइंट नंबर 4. हो मॅडम. Yes, ma'am. Okay, very good. Then save time. सपोज आपण एक इन्व्हेस्टर आहोत असं विचारतो आपण आणि आपल्याला एका मोठ्या कंपनीच्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मग आपण काय करतो, त्या कंपनीची फिनान्शियल पोझिशन कशी आहे हे बघतो. सो व्हॉट एव्हर इट मे बी, म्हणजे सगळ्या गोष्टीचा स्टडी करून आपण काय करणार आहोत, इन्व्हेस्टमेंट ही करणार आहोत. बट क्रेडिट रेटिंग ही अशी एक मेथड आहे किंवा अशी एक सिस्टीम आहे जिथे आपला टाइम सेव्ह होऊ शकतो. बिकॉज credit rating agency provide all types of information regarding security or company, and that is why we can take easily decision regarding investment. As the result save time. आणि नक्कीच इथे आपल्याला काय होऊ शकतो, टाइम हा सेव्ह होऊ शकतो. सो काय सांगितलंय, क्रेडिट रेटिंग प्रोव्हाइड अपडेट फिनान्शियल इन्फॉर्मेशन. अपडेट का म्हटलेलं आहे, कारण क्रेडिट रेटिंग सिम्बॉल देते. हे फक्त वर्षभरासाठी एकच सिम्बॉल असतो का, नाही, त्याचं अपग्रेडेशन ऑलवेज होतं. ओके, तुमच्या सिक्युरिटीसाठी ठराविक पिरियडच दिलेला असतो. सो इथे अपडेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर केलं जातं. Then the investor need not spend time and effort on collecting and analyzing such information about the creditability of the company. आणि मग यासाठी इन्व्हेस्टरला वेगळं काही करायची गरज नाही, कारण ही इन्फॉर्मेशन तुम्हाला अपडेट इन्फॉर्मेशन नक्कीच हेल्प करेल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. नेक्स्ट, easy understanding of investment proposal. Investor require no analytical knowledge. प्रत्येक इन्व्हेस्टर कडे एनालिटिकल नॉलेज आहे का हो, नाही. सो नो देअर पार्ट अबाउट द इश्युअर कंपनी. सो डिपेंडिंग अबाउट द क्रेडिट रेटिंग सिम्बॉल assigned by the rating agency, they can take the investment decision. Credit rating is generally expressed in arithmetic and alphanumerical term. आणि हे ऑलवेज असंच असतं, कुठेही डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला ओपिनियन हे दिलं जात नाही क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर. हे ऑलवेज कसं असणार आहे, तर अल्फाबेटिकल न्यूमरिकल मध्येच हे इंडिकेट केलं जातं. सो मग इथे फॉर एक्झाम्पल दिलेले आहे, जसं आपण तो चार्ट बघितला, AAA, क्रिशल ही एक काय आहे, क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. आणि ह्या वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत. इकरा आहे, केअर आहे, क्रिशल आहे. ओके, हा क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत आणि यांच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकतो. That means easy understanding to investment proposal. And last one, institutional investor. So credit rating also help institutional investor to make investment decision. It help them in managing their investment portfolio. So institutional investor, credit rating also help institutional investor.
टू मेक द इन्व्हेस्टमेंट डिसिजन. मग आता इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय? इथे फक्त कोणी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरना हेल्प करते का क्रेडिट रेटिंग? नो. जर काही कंपनी असतील आणि एखाद्या कंपनीला एखाद्या इन्स्टिट्यूशनला दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तरी सुद्धा क्रेडिट रेटिंग एजन्सी ही हेल्प करेल. इट हेल्प टू मॅनेज अँड मेंटेन द इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ. मग आपल्याकडे काही 5-10 ऑप्शन आहेत. मग यामध्ये बेस्ट कोणता आहे? ह्या पद्धतीने आपण पोर्टफोलिओ काय करू शकतो इथे मेंटेन करू शकतो. सो दीज आर ऑल अबाउट ऍडव्हान्टेजेस ऑफ क्रेडिट रेटिंग रिगार्डिंग investor point of view. Is it clear first part? फटाफट बोला. Yes, ma'am. Okay, very good. Yes, ma'am. देन आता आपण बघितले ही क्रेडिट रेटिंग एजन्सी फक्त इन्व्हेस्टरना हेल्प करते का? नाही. तर क्रेडिट रेटिंग एजन्सीची हेल्प ही कंपनींना होते. इश्युअर कंपनी म्हणजे काय? जी कंपनी त्यांचे शेअर इश्यू करते त्यांना सुद्धा त्याची हेल्प ही होणार आहे. देन फर्स्ट, इझी टू राईज रिसोर्सेस. जसं म्हणतो ना आपण एक गुड इमेज असेल तर नक्कीच काय होणार आहे त्याचा इम्पॅक्ट त्या कंपनीला होईल. सपोज तुमच्या सिक्युरिटीचा सिम्बॉल काय आहे? AAA आहे आणि AAA ओके आमची कंपनी खूप छान आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना ए ग्रेड कॉलेजला हे जास्त त्याच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघितलं जातं किंवा वाव हे कसं आहे तर ए ग्रेड कॉलेज आहे. बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड ही कॉलेज कशी आहेत मग तुम्ही एक इमेज करता त्याची, राईट? सो इथेही असंच असतं. इथे काय होणार आहे जर तुमचे सिम्बॉल हे पॉझिटिव्ह असतील किंवा जास्त सेफ्टी असणारे असतील ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला दुसऱ्या गोष्टीसाठी सुद्धा हेल्प करेल. दॅट मीन्स इझी टू अराइज रिसोर्सेस. काय सांगितलं तर अ हाय रेटिंग ऑफ सिक्युरिटी मेक इन्व्हेस्टमेंट इन द कंपनी अट्रॅक्टिव्ह अँड रिझनेबल सिक्युअर. फर्दर इन बिल्ड कॉन्फिडन्स इन द माइंड ऑफ इन्व्हेस्टर. आणि नक्कीच काय होऊ शकतं की तुमच्या सिम्बॉलमुळे एक या इन्व्हेस्टरच्या माइंड मध्ये कॉन्फिडन्स हा क्रिएट होऊ शकतो. हेन्स द इश्युअर ऑफ such a security to find out in easy to raise resources from the public. आणि जेव्हा मात्र तुम्हाला कधी गरज आहे तेव्हा तुम्ही ह्या इन्व्हेस्टरच्या हेल्पने इन्व्हेस्टर कडून काय करू शकता तुमचा फंड आहे हा राईज करू शकता. रिसोर्सेस हे राईज करू शकतात, इन्क्रीज करू शकतात. सेकंड पॉइंट, कॉर्पोरेट इमेज. कंपनी विथ हायली रेटेड इन्स्ट्रुमेंट हे महत्वाचं आहे. हायली रेटेड इन्स्ट्रुमेंट जर असेल तर काय होणार आहे? एन्जॉय बेटर गुडविल अँड कॉर्पोरेट इमेज इन द आईज ऑफ इन्व्हेस्टर, कस्टमर, क्रेडिटर्स, शेअर होल्डर्स एक्सेट्रा. म्हणजे जनरली काय म्हणतो आपण ही क्रेडिट रेटिंग एजन्सी ही इन्व्हेस्टरना हेल्प करेल पण इनडायरेक्टली दोज आर कनेक्ट डायरेक्टली और इनडायरेक्टली विथ द बिझनेस. ह्या सगळ्यांसाठी एक गुड इमेज क्रिएट करण्याचं काम ह्या सिम्बॉलमुळे होणार आहे, राईट? So customer feel confident of the quality of goods manufactured. Shareholder are such a high return. Investor feel secured of their investment and creditors are assured of the timely payment of interest and principal. म्हणजे ह्या सगळ्यांसाठी क्रेडिट रेटिंग एजन्सी काय होऊ शकते त्यांचे सिम्बॉल हे कुठेतरी एक छान इमेज क्रिएट करून देण्याचं काम करतात. इज इट क्लिअर? 2 पॉइंट. अरे बोला, फर्स्ट लेक्चर आहे. चला. Yes, ma'am. गुड. मार्केटिंग. Yes, ma'am. मार्केटिंग टूल्स काय सांगितले बघा. क्रेडिट रेटिंग हेल्प कंपनी टू मार्केट देअर सिक्युरिटी. हाय क्रेडिट रेटिंग कॅन बी युज्ड एज द युनिक सेलिंग पॉइंट. USP स्टँड फॉर एक्झाम साठी इम्पॉर्टंट. USP स्टँड फॉर युनिक सेलिंग पॉइंट टू प्रमोट देअर सिक्युरिटी. सो ह्या सिम्बॉलमुळे तुम्ही काय करू शकता तुम्ही एका युनिक सेलिंग पॉइंटला जाऊ शकता. सो दस हायर सिक्युरिटी thus higher credit rating acts in the marketing tool in the developing confidence in mind of the public. आणि higher rating मुळे नक्कीच काय होणार आहे here we build up a good image about the company in the mind of publicच्या माइंड मध्ये नक्कीच एक गुड इमेज ही बिल्ड अप होऊ शकते. नेक्स्ट,
reduce cost of public issue. Company with high rated instrument has to make least effort in the rising fund from public. आता हे जर तुम्ही थोडंसं विचार करायला लागला तर तुमच्या लक्षात येईल हे कधी शक्य आहे, कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुमचं रेटिंग हे हाय असेल. हे लक्षात ठेवा हा. हे तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला रेटिंग हे हाय मिळालेलं आहे. दॅट इज वाय दीज आर ऍडव्हान्टेजेस फ्रॉम फॉर इश्युअर कंपनी. आणि जर मात्र निगेटिव्ह सिम्बॉल मिळाला तरी सुद्धा त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला बघायला मिळू शकतात. आपण ऍडव्हान्टेजेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघतोय ना, म्हणून सगळीकडे हायली रेटेड इन्स्ट्रुमेंट ही वर्डिंग आहे. ओके, सो काय सांगितलंय, रिड्यूस कॉस्ट ऑफ पब्लिक इश्यू. अ कंपनी विथ हायली रेटेड इन्स्ट्रुमेंट has to make least effort in raising fund from public. It can reduce the expenditure on press and publicity. म्हणजे जसं म्हणतो ना की ऑलरेडी जर आपण पॉप्युलर असो तर त्यासाठी आपण प्रेस पब्लिसिटीला इम्पॉर्टन्स देतो का हो, सांगा बरं. जर ऑलरेडी आपण पॉप्युलर आहोत तर आपण प्रेस पब्लिसिटीला इम्पॉर्टन्स देणार आहोत का, सांगा. जागे आहात ना. प्रियंका, साक्षी, जान्हवी, काय क्वेश्चन विचारला मी. जर आपण ऑलरेडी पॉप्युलर असतो नो फॉर कस्टमर तर आपण प्रेस पब्लिसिटीला इम्पॉर्टन्स देऊ का. मॅडम क्वेश्चन परत बोला ना. मी काय विचारलं, आपण जर पॉप्युलर आहोत, अज्युम करू वी आर पॉप्युलर, सो व्हेन वी प्रेफर प्रेस अँड पब्लिसिटी तर आपण प्रेस आणि पब्लिसिटीला प्रेफर देऊ का. पब्लिसिटी ही कधी करतो आपण, जर आपण नवीन आहोत. कोणत्या सिक्युरिटीची पब्लिसिटी ही जास्त करावी लागते, जर सिक्युरिटी न्यू असेल. सिक्युरिटी ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे, पॉप्युलर आहे, नोन टू इन्व्हेस्टर आहे, दॅट इज वाय हिअर सेड इट कॅन रिड्यूस इट्स एक्सपेंडिचर. तर काय होऊ शकतात, एक्सपेंडिचर हे रिड्यूस होऊ शकतात ऑन प्रेस अँड पब्लिसिटी. रेटिंग फॅसिलिटी, बेस्ट प्राइसिंग अँड टायमिंग ऑफ इश्यू. एक मिनिट. Facilitated growth. Better credit rating enable company to obtain fund easily. Such a company can utilize the fund for expansion and diversification activity. आणि credit rating agency मुळे here we can easily raise fund and these fund utilized for expansion and diversification activity. आणि असे जे काही आपण ह्यूज फंड कलेक्ट केलेले आहेत ते आपण डायव्हर्सिफिकेशन आणि एक्सपान्शन साठी यूज करतो. सेल्फ डिसिप्लिन. Credit rating agency make a periodic review of the rating assigned by them. Hence, company have to take effort to maintain or improve the rating. These inculcate financial discipline in the management. एक सेल्फ डिसिप्लिन येते. आता हा थोडासा निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ने सांगितलेला आहे. जर तुम्हाला कधी निगेटिव्ह एखादा रिमार्क मिळाला किंवा जिथे तुम्ही एक्सपेक्ट करत हो AAA तिथे तुम्हाला AA सिम्बॉल मिळाला तर तुम्ही थोडेसे सेल्फ डिसिप्लिन होता की कुठेतरी आपण थोडंसं टार्गेट ठेवतो की नेक्स्ट रिव्ह्यू मध्ये, नेक्स्ट रेटिंग मध्ये आपल्याला AAA हे सिम्बॉल काय करायचं आहे, अचीव करायचं आहे. दॅट मीन्स credit rating agency make the periodic review of the rating assigned by them. Hence, company have to take effort to maintain or improve the rating. जर AAA सिम्बॉल मिळाला असेल तर तुमचे इफोर्ट कुठे जातील, तो AAA मेंटेन करण्यासाठी, राईट. सो इफोर्ट टू मेंटेन. आणि जर तुमची रेटिंग ही थोडी कमी झाली असेल तर ती इम्प्रूव्ह कशी करायची यासाठी तुमची इफोर्ट तुम्ही काय कराल ते करा. लक्षात येतं. सो दिस इज कॉल्ड द सेल्फ डिसिप्लिन. नेक्स्ट, डिटरमाइन द रिटर्न. Rating provide a basic to the company to determine the return on the be paid on the investor. Return are compared to perceived risk. Higher the risk,
हाय वुड बी द रिटर्न अँड वाईस वर्सा. जसं की आपण म्हणतो डिटरमाइन द डिटरमाइन द रिटर्न कशावरती डिपेंड असणार आहे तर रिस्क वरती. जिथे रिस्क जास्त आहे तिथे रिटर्न पण जास्त असेल, जिथे रिस्क कमी आहे तिथे रिटर्न सुद्धा कमी असेल. दॅट मीन्स वाईस वर्सा. रिड्यूस कॉस्ट ऑफ बोरोइंग. Generally, investors prefer to make investment in instrument which ensure safety and easy liquidity rather than high rate of return. A company can reduce the cost of borrowing by quoting lesser interest on those instruments which are highly rated. ओके, म्हणजे जर हायली रेटेड असेल तर काय होणार आहे, इथे कॉस्ट ऑफ बोरोइंग ही रिड्यूस होणार आहे. And last point is recognition to unknown companies. So credit rating provide recognition to relatively unknown company to going for publication. आणि इथे अननोन कंपनीज आहेत यांना सुद्धा काय केलं जातं तर रेकग्नायझेशन या क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अंडर दिलं जातं. While entering into the market, investor rely more on the rating grade rather than name recognition. आणि बऱ्याच वेळी ह्या रेकग्नायझेशन मुळे तुम्हाला डायरेक्टली सिम्बॉल रेटिंग हे मिळतात है ना. दॅट मीन्स रेकग्नायझेशन टू अननोन कंपनी. सिम्बॉल वरून ह्या रेटिंग वरून सुद्धा काही कंपनी ओळखल्या जाऊ शकतात. दॅट मीन्स नेम रेकग्नायझेशन असं म्हटलेलं आहे. अँड लास्ट ऍडव्हान्टेजेस फॉर इंटरमिजिएटरी, म्हणजे जसं की आपण म्हणतो क्रेडिट रेटिंग ओपिनियन देते, क्रेडिट रेटिंग सिम्बॉल देते. ह्या सिम्बॉल मुळे इन्व्हेस्टर काय करतायत तर त्यांना हेल्प होते, कंपनीना सुद्धा हेल्प होते आणि इंटरमिजिएटरीना सुद्धा हेल्प होते. मग इंटरमिजिएटरी म्हणजे कोण, जे ब्रोकर आहेत, ह्या दोन्ही मधला जो दुवा आहे है ना, ते कोण आहे तर इंटरमिजिएटरी आहे. So stock broker and other financial intermediaries like merchant banker and portfolio manager have to make less effort in pursuing their client to select an investment proposal of making investment. म्हणजे आता इथे इन्व्हेस्टरला प्रत्येक वेळी लेक्चर द्यायची गरज आहे का इंटरमिजिएटरीला? नाही. म्हणजे इंटरमिजिएटरी काय करतात, त्या इन्व्हेस्टरला इन्फॉर्मेशन देतात. मग इन्व्हेस्टरला सांगतात की तुम्हाला कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकाल तुम्ही. सो इथे कुठेतरी इन्व्हेस्टमेंटचे इफोर्ट होऊ शकतात, रिड्यूस होऊ शकतात, त्याचे टाइम सेव्ह होऊ शकतात है ना. कारण ऑलरेडी क्रेडिट रेटिंगच्या सिम्बॉलमुळे हियर इन्व्हेस्टर कॅन टेक इझिली डिसिजन विदाउट हेल्प ऑफ इंटरमिजिएटरी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लक्षात ठेवा. म्हणजे त्या इन्व्हेस्टरला प्रत्येक वेळी इंटरमिजिएटरीची गरज आहे का हो डिसिजन घेण्यासाठी? नाही. कारण इथे क्रेडिट रेटिंग मुळे इन्व्हेस्टर इझिली डिसिजन घेऊ शकतात विदाउट हेल्प ऑफ इंटरमिजिएटरी. आणि म्हणून इथे इन्व्हेस्टरचा टाइम, एनर्जी, कॉस्ट ही सेव्ह होऊ शकते. म्हणून लास्ट सांगितलेलं आहे सेव्ह टाइम, एनर्जी, कॉस्ट अँड मॅन पॉवर इन कन्सिव्हिंग द प्लॅन. इज इट क्लिअर क्वेश्चन? Question clear? Yes, ma'am. Of credit rating Ma'am. agency. Yes, ma'am. Thank you. So we will continue in next lecture. Credit rating agency काय आहे, जे इकरा वगैरे सांगितलं ना, हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. क्रिशल काय आहे, इकरा काय आहे, केअर काय आहे, हे एजन्सी आहे. सो हा लास्ट पार्ट आहे. उद्या आपला युनिट नंबर 3 कंप्लीट होईल. थँक्यू. Okay, ma'am.